संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रियसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला। तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आलं आहे। पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव MIDC पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत। ही घटना 9 जुलैला घडली। 6 जुलैला गर्भवती प्रियसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखेड कळंबोळी येथे गेला। अमर रुग्णालयात प्रियसीचं गर्भपात करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियसीचा 8 जुलैला मृत्यू झाला। गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला। गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला। प्रियसीचा मृतदेह फेकून दिल्यानंतर दोन्ही मुलं रडू लागली। आता या 2 मुलांमुळे आपलं बिंग फुटेल या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला। तिच्या दोन्ही मुलांनाही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं। दुसऱ्या दिवसापासून हे दोघं काहीही घडलं नाही असं वावरू लागले होते। दरम्यान प्रियसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव MIDC पोलिसात तिघी हरवल्याची तक्रार दिली। मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। प्रियसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रचा मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं आहे।